महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूर तालुक्यातील जैतपूर ग्रामपंचायतीने अनुसूचित जातीच्या एका नागरिकाला अतिक्रमण हटवण्यासंदर्भात वारंवार नोटिसा बजावल्याने संपूर्ण प्रकरणावर संशयाचं सावट निर्माण झालं आहे. संबंधित नागरिकाचा आरोप आहे की त्याच परिसरात इतर अनेकांनीही शासकीय जागेवर अतिक्रमण केली असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र केवळ त्यालाच लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामपंचायतीने संबंधित नागरिकाला प्रथम नोटीस आणि त्यानंतर अंतिम नोटीस देत अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु जर त्याच परिसरातील इतर अतिक्रमण कायम ठेवून केवळ एका व्यक्तीवरच कारवाई होत असेल तर ही बाब समानतेच्या घटनात्मक तत्वांशी विसंगत ठरू शकते. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 नुसार प्रत्येक नागरिकाला कायद्यापुढे समान वागणूक मिळण्याचा अधिकार आहे, तर अनुच्छेद 15 जातीय आधारावरील भेदभावास प्रतिबंध करतो. त्यामुळे निवडक कारवाई झाल्याचे पुराव्यांसह सिद्ध झाल्यास संबंधित प्रशासनासमोर गंभीर कायदेशीर आणि प्रशासकीय प्रश्न उभे राहू शकतात. या प्रकरणात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडेही लक्ष वेधलं जात आहे. ग्रामपंचायतींच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण गावातील अतिक्रमणांचं वस्तुनिष्ठ सर्वेक्षण केलं का? सर्व अतिक्रमणधारकांवर समान निकष लागू करण्यात आले का? की ग्रामपंचायतीच्या कारवाईवरच शिक्कामोर्तब करण्यात आले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर गावातील सर्व अतिक्रमणांवर समान निकषाने कारवाई होत नसेल तर संबंधित कारवाई मनमानी, पक्षपात किंवा भेदभावपूर्ण असल्याचा आरोप अधिक बळकट होऊ लागतो. त्यामुळे संपूर्ण गावातील अतिक्रमणांचं संयुक्त सर्वेक्षण करून सर्वांवर समान नियम लागू करणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान उपलब्ध माहितीच्या आधारे केवळ संबंधित व्यक्ती अनुसूचित जातीची असल्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात आला असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. अशा स्वरूपाच्या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी गावातील सर्व अतिक्रमणांची नोंद, इतरांवर झालेली किंवा न झालेली कारवाई तसेच संबंधित कागदपत्रे आणि पुरावे यांची निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करून गावातील सर्व अतिक्रमणांचं एकत्रित सर्वेक्षण करण्यात यावं, तसेच सर्वांवर समान निकषाने कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. चौकशीत कोणताही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने जाणून बुजून पक्षपातीपणा केल्याचं आढळल्यास त्यांच्यावर विभागीय कारवाई करावी अशीही मागणी जोर धरते. प्रश्न मात्र अद्याप अणुउत्तरीयच आहे. जर अतिक्रमण बेकायदेशीर असेल तर कारवाई सर्वांवर समान का होत नाही, आणि जर कारवाई निवडक असेल तर त्यामागील कारण काय? या प्रश्नांची स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ उत्तरं ग्रामपंचायत प्रशासन आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी जनतेसमोर मांडणं आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.